मंगळवारी वसई विरार शहर नगरपालिकेच्या मुख्यालयात गॅस एजन्सी वितरक, हॉटेल असोसिएशन, पोलीस प्रशासन आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शहरातील गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा झाली। बैठकीचं प्रमुख उद्दिष्ट वसई विरार शहरात गॅस सिलेंडरचा पुरवठा, उपलब्ध साठा आणि वितरण प्रक्रियेचा आढावा घेणं होतं। सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार केला गेला। गॅस एजन्सी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याची माहिती देण्यात आली। महापौर अजित पाटील यांनी नागरिकांना गॅस एजन्सी किंवा वितरकांच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केलं। त्याचप्रमाणे घरगुती गॅसचा वापर फक्त घरगुती कारणांसाठीच केला जावा आणि व्यावसायिक किंवा इतर अनधिकृत वापरावर कडक कारवाई केली जाईल, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। बघा, काही लोक पॅनिक झालेली, भीती निर्माण झालेली की आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार नाही आणि त्यामुळे काही ठिकाणी रांगा लागायला लागलेल्या, रांगा लागत असताना त्याच्यामध्ये वादविवाद, भांडणं अशी सुरू झालेली। त्याच्यानंतर वसई तालुक्यात एक मोठी इंडस्ट्री आहे, खाकरा इंडस्ट्री, खाकरा बनवली जातात आणि या सगळ्या महिला आहेत, घरगुती असतात किंवा कमर्शियल त्या बनवत असतात आणि जवळपास 30,000च्या वरती अशा महिला आहेत का ज्यांना ह्याची झळ पोचू लागली, रोजगारावर झळ पोचू लागली आणि या खाकऱ्यावर अवलंबून असलेली जनता असं कात्रीत सापडलेली होती आणि त्यामुळे त्यांनी विनंती केली की आम्हाला ह्या अडचण आहे आणि हे संकट आलेलं आहे। त्यासाठी आम्ही थोडासा इनिशिएटिव्ह घेतला आणि सर्व अधिकारी, पोलीस असतील, रेव्हेन्यूचे असतील, सर्व प्रशासकीय अधिकारी यांची एक बैठक घेतली। त्यासाठी त्या इंडस्ट्रीचे लोक देखील बोलवले, हॉटेलवाले देखील बोलवले। त्याच्यानंतर गॅसचे जे एजन्सीवाले होते, हे सगळे कंपन्यांची माणसं देखील होती, ऑनलाईन हायर ऑथॉरिटी देखील होती, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार हे देखील होते आणि त्यांच्याशी सगळे चर्चा केली की ह्याच्यातनं काय मार्ग काढावा। लोकांनी एक तर घाबरून जाऊ नये, घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आहे, ह्याच्यामध्ये कुठेही तुटवडा नाही, तो पाहिजे तसा त्यांना मिळतो आहे। फक्त कमर्शियल आहे, त्याच्यामध्ये कसा कोटा वाढवता येईल आणि कोणाला प्रायोरिटीने देता येईल यासाठी यामध्ये गायडन्स घेण्यात आला, मार्गदर्शन झालं, सूचना करण्यात आल्या आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी देखील, प्रांत अधिकारी देखील होते, त्यांनी देखील त्याच्यामध्ये योग्य प्रकारे सहकार्य करण्याचं सांगितलेलं आहे। आमचे कमिशनर साहेब होते, त्यांनी या विभागामध्ये वरच्या पोस्टला काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना अधिक माहिती होती। त्यामुळे हायर ऑथॉरिटीशी बोलून देखील या आपल्या विभागामध्ये कमर्शियल जे आहेत त्यांना कसा वापर जास्ती सिलेंडर मिळू शकतात, त्याच्यामध्ये कमर्शियलमध्ये वृद्धाश्रम आहेत, हॉस्पिटल आहेत, शाळा संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, अशा ठिकाणी कुठेही गॅस सिलेंडर कमी पडू नये, कारण ते कमर्शियलमध्ये येतात। तर त्या देखील पाठपुरावा झालेला आहे। गुजरात गॅसचे जे लोक होते ते देखील आलेले, त्यांना देखील काही सूचना करण्यात आलेल्या आहे, कोणाला द्यावं कोणाला देऊ नये असं, आणि लोकांनी भीतीपोटी सिलेंडर साठवून ठेवू नये हे एक झालं। त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नगरसेवक आहेत, जे त्या विभागामध्ये जे सप्लायर्स आहेत, एजन्सीवाले आहेत, त्यांना सहकार्य करतील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लाईनमध्ये कुठचंही सिलेंडर मिळणार नाही, घरपोच सिलेंडर प्रत्येक एजन्सी करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना योग्य ते सगळं सहकार्य स्थानिक पातळीवरनं महापालिका म्हणून आम्ही आणि निवडून आलेले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत ते सर्व करतील। त्याच पोलीस विभागाने देखील चांगली भूमिका मांडली आणि त्यांनी देखील यामध्ये अनेक सूचना केलेल्या आहेत आणि रेव्हेन्यू विभाग, पोलीस विभाग, महापालिकेचा विभाग हे सगळेच एकत्रित काम करून ह्याच्यातनं सहकार्य करणार आहेत आणि कुठचीही परिस्थिती बिघडणार नाही यासाठी बघणार आहेत। जास्तीत जास्त प्रसिद्धी आम्ही आमच्यातर्फे आणि सर्वांतर्फे सर्व विभाग करणार आहेत का कुणीही घाबरून जाऊ नये। आपल्याला कुठेही सिलेंडर कमी झालेले नाहीत, तेवढा पुरवठा होतोय, फक्त कमर्शियल देण्यासाठी रिस्ट्रिक्शन होते, त्यातनं देखील मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे। लोकांना एक विनंती आहे, रहिवाशांना विनंती आहे का घरगुती सिलेंडर हे भरपूर आहेत, कुठेही तुटवडा नाही, कुणीही घाबरून जाऊ नये, घरपोच आपल्याकडे सिलेंडर येतील यात शंका नाही आणि चुकीच्या मार्गाने कोणी तुमच्याकडे येत असेल, पैसे मागत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही कळवावं। तसेच जे कमर्शियल सिलेंडर आहेत, जे खाकरा इंडस्ट्रीवाले आहेत, त्यांना देखील सिलेंडर कशी मिळतील यासाठी देखील पाठपुरावा चालू आहे। हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल तर त्या सर्वांना यामध्ये कमर्शियल सिलेंडर कशी मिळतील यासाठी प्रयत्न चालू आहेत।